नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार खर्डे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी. आज आपल्याला तुळजाभवानीच्या दरबारामध्ये माहिती या ठिकाणी देणार आहे. ज्यावेळेस आपण तुळजाभवानीच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो, प्रवेश करता क्षणी आपल्याला या ठिकाणी असे खांब दिसतात, ज्या खांबावरती छोटे छोटे आपल्याला या ठिकाणी रुपयाच्या आकाराचे छिद्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता याचं महत्व असं काय आहे? कारण आपल्याला या ठिकाणी दरबारावरती सगळ्या खांबावरती प्रवेशद्वाराच्या हे अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला दिसून येतात. आता याचं महत्व असं काय आहे? तर जुन्या काळामध्ये लोक नवस बोलायचे की आम्हाला नवसाला तू पाव, आणि मग ज्यावेळेस नवस बोलला जायचा अशा वेळेस या ठिकाणी आपला नवस ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे सोन्याचे असतील सोन्याचे, चांदीचे असतील चांदीचे हे नाणे तयार करून यामध्ये ठोकून बसवण्याची प्रथा ही पूर्वीच्या काळामध्ये होती. आजकाल लोक मात्र 1 रुपया घेतात, याला चिटकवतात आणि आपली इच्छा होते का नाही पूर्ण हे इथं पाहतात. परंतु हे इच्छा होणारही पूर्ण का नाही यासाठी मात्र हे या ठिकाणचे हे नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जुन्या कालखंडामध्ये नवस बोलण्याची जी प्रथा होती, या प्रथे परंपरेचा आणि देवीचं वैभव मोठं वाढावं, कारण देवीच्या दरवाजावर ठोकलेले सोन्याचे किंवा चांदीचे नाणे हे देवाचं वैभव किती आहे हे दर्शवणारे असतात. आणि यामुळे देवीच्या या दरवाजावरती चांदीचे किंवा सोन्याचे या ठिकाणी नाणे ठोकलेले असायचे. यासोबतच या ठिकाणी जी जमीन आहे या जमिनीवर असे छोटे छोटे खड्डे आपल्याला दिसतात, आणि या छोट्याशा खड्ड्यामध्ये सुद्धा आज सुद्धा ते चांदीचे नाणे, काही चांदीचे नाणे हे आपल्याला ठोकलेले दिसून येतात. मग प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असतो की हे चांदीचे नाणे जर पहिले होते तर आता कसं काय नाही? मात्र नंतरच्या कालखंडामध्ये हे ठोकलेले सर्व चांदीचे नाणे हे काढण्यात आले आणि हे नाणे काढून या ठिकाणी समोर असणारा चांदीचा जो दरवाजा आहे हा दरवाजा बनवण्यात आलेला आहे. तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला या ठिकाणी असणारे चांदीचे नाणे या ठिकाणी मी दाखवू शकतो. सोबत या. पहा, हेही आपल्याला इथं दिसून येईल. या बाजूलाही आपल्याला हेच अशा प्रकारचे छिद्र सर्वत्र दिसून येतील. सोबतच आपण पाहू शकता या ठिकाणी असेल, या ठिकाणी असेल, अशा विविध ठिकाणी आपल्याला हे चांदीचे नाणे ठोकून बसवलेले दिसून येतात. या ठिकाणी पाहू शकता आपण, या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे सर्वत्र हे असे चांदीचे नाणे हे प्रथमतः बसवण्याची प्रथा होती. मात्र कालांतराने हा नवस बोलण्याची प्रथा या दरबारामध्ये बंद झालेली दिसून येते, आणि मुळे आजकाल असा नवस मात्र कोणीही या ठिकाणी बोलत नाही. धन्यवाद. आज आपली ही माहिती आपण या दरबारामध्ये असणाऱ्या ह्याची माहिती पाहिली. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.